तुम्हाला हा प्रश्न पडतो का, की रात्रीच्या जेवणात काय बनवायचं? म्हणजे बघा ना, रात्रीचं आपण ठरवून ठेवतो, की उद्या सकाळी काय बनवायचंय आणि सकाळी उठलं की परत ठरवतो, की रात्रीच्या जेवणात काय बनवायचंय. म्हणजे हे जे सायकल आहे ते कंटिन्यू चालतच राहतं. आठवड्याच्या शेवटी भाजीपाला संपला, की आपण असा काहीसा जुगाड करतो, हो ना? बरं, डाळ खिचडी ही एक अशी रेसिपी आहे, की जे बनवायला पण खूप जास्त सोपी आहे, खायला तर त्याहूनच उत्तम लागते आणि सगळ्यांना आवडते पण. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ते कम्फर्ट फूड आहे. बरं, खिचडी तुम्ही मुगाच्या डाळीची सुद्धा बनवू शकता किंवा तुरीची डाळ आणि मसूरची डाळ याची सुद्धा बनवू शकता. मी तर या तिन्ही डाळी मिक्स करते आणि मस्तपैकी जी आहे ती अशी छान खिचडी बनवते. आता तुम्ही म्हणाल यामध्ये भाज्या पण तुम्ही टाकू शकता, पण आठवड्याचा शेवट आहे आणि घरात काहीच अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे साधी सिंपल फक्त कांदा टोमॅटो घालून ही खिचडी बनवलेली आहे. आणि मला ना खिचडी सोबत रायता, कोशिंबीर किंवा कढी या तिन्हींपैकी काही असलं ना तरी चालतं. पण थंडीचे दिवस असल्यामुळे मी फक्त पापड आणि तुपावरती जे आहे ते माझं भागवलेलं आहे. तुमचं कम्फर्ट फूड काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.